हाय हॅलो नमस्ते. सुंदर अशा दुसरी सुंदर अशी सुरुवात. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अशी मस्त विंडो सीटची मजा घेऊन आम्ही पोहोचतो आमच्या ऑफिसला. या मुंबईच्या गर्दीमध्ये सुद्धा आम्ही असं मोकळा श्वास घेत घेत पोहोचतोय एकदाचा. आणि इकडे माझे काम चालू होते आणि आज आम्ही जाणार होतो कुठेतरी बाहेर आणि सोना येणार होती माझ्या ऑफिसला तिच्या ऑफिसनंतर. आणि आम्ही इथे पोहोचलो होतो स्टेशनला. इकडनं आम्ही पोचलो आता दादरला म्हटलं काहीतरी खाऊया आणि आम्ही हे घेतलं होतं. हे मला खूप आवडतं. अँड येस फायनली आम्ही चाललो होतो शिर्डी साईबाबाच्या दर्शनाला. आणि दादरवरून आम्ही ही ट्रेन पकडली होती आणि आम्ही निघालो फायनली आमच्या बाबांच्या दर्शनाला. हे हाय करा सगळ्यांनी, हाय करा. हा जो ग्रुप बघतात हा होता सोनाच्या ऑफिसमधला ग्रुप, पहिल्याच्या ऑफिसमधला. आणि तिने मला त्याच्या ग्रुपमध्ये घेतलं होतं फिरायला. खूप मस्त ग्रुप होता, ट्रस्ट मी, खूप सुंदर. मी खूप मजा केली आणि हे लोक तर वरती जाऊन झोपले सुद्धा आणि मला आणि सोनाला झोपच येत नव्हती. आम्ही असं एकमेकांना हाय आणि बाय करण्यात बिझी होतो. आणि इकडे आम्ही पोचलो होतो सकाळी. आणि हे जे समोर दादा चालत आहेत टोपीवाले, हे होते तिकडचे ऑटोवाले. ते आम्हाला तिथे येऊन विचारत होते की तुम्हाला कुठे जायचं आहे, किती लोक आहात. आणि मग ते आम्हाला त्यांच्या ऑटोपर्यंत घेऊन जात होते. चल 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 सोना, आपण दोघं मावू ना. पकडे काय 4-3 मला तो तिकडे जा. तू पुढे बसते की माझ्या बसते? पुढे बसू मी. एकदम कमी आहे, एकदम नाही वाटत आहे ना एवढी. नाही वाटत. आणि इकडे आम्ही पोचलो होतो, म्हणजे ऑटोमधनं उतरलो होतो. आम्ही पहिलंच बुकिंग केली होती भक्ती निवासमध्ये. सो इथे आमचं ते चेक इन वगैरे चालू होतं. आणि चेकिंग वगैरे होऊन आम्ही आतमध्ये गेलो. खरंच सांगते तुम्हाला, एवढं सुंदर भक्ती निवास मी आजपर्यंत कुठेच बघितलं नव्हतं. एकदम डिक्टो हे कॉम्प्लेक्स टाईप होतं. चारी साईडनी बिल्डिंग आणि मध्ये गार्डन अशा टाईपचं काहीतरी होतं आणि खूप सुंदर होतं भक्ती निवास. हे असतं ना गार्डन म्हटलं. मम्मा आपली रूम टूर. ते आहे बाथरूम, ते आहे वॉशरूम. स्माइल. हे हिरोईन हाय कर. हल्दी काय लोकांना कॉफीमध्ये केसाची टेस्ट देतेस. आणि तुम्ही आमच्या विंडोमधनं हा व्ह्यू बघा. कोण बोलेल याला हे भक्ती निवास आहे. अप्रतिम. आमचं सकाळीच इकडे आल्यावर आंघोळ करून वगैरे झाल्यानंतर पहिलं दर्शन आम्ही घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही इकडे बाहेर शॉपिंग लेन आहे त्या लेनमध्ये आम्ही फिरत होतो. आणि आम्ही असे हे कपाळावर टिक्का वगैरे लावून घेत होतो. आणि आमच्या ग्रुपमधली ही छोटूशी बेबी होती आणि ही तिची मम्मासुद्धा होती. खूप मजा आली. हिच्यामुळे जरा जास्त टाईमपास झाला. खूप क्यूट होती ती. आणि तुम्ही बघाल ना तर आता कुठेच म्हणजे बोलत ना की सगळीकडे सगळ्याच गोष्टी अवेलेबल झाल्या आहेत. मग इकडे असं काही वेगळं खास असं शॉपिंग नव्हतंच. म्हणजे काही स्टॉल पण सगळे रिपीट होते प्रसादचे आणि ते खोटे दागिन्यांचे, खेळण्यांचे, हे असंच काहीतरी होतं. काही नवीन किंवा युनिक असं काही नव्हतं. आम्ही काही जास्त शॉपिंगसुद्धा केली नाही. आम्ही फक्त प्रसाद घेतला कोणाकोणाला देण्यासाठी, बस तेवढंच. कारण का तिकडे सगळं डबल होतं म्हणून असं काही घ्यायचं असं काही वाटलं सुद्धा नव्हतं. ह्या मूर्त्याच किती मस्त दिसतात ना, कलरिंग वाले.
आणि इथे सगळे असे येऊन बसले आहेत. कोण फोटोज काढत आहे, कोण आराम करत आहे. सोना आणि लागलेत फोटो काढायला. दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडं फिरल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती, कारण का उतरल्यापासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. पहिला दर्शन घेऊया म्हटलं आणि मग खायला बसलो. त्यानंतर आम्ही इकडे आलो होतो अन्नक्षेत्रामध्ये. प्रसाद घेऊन आम्ही आमच्या रूमवर जाण्याचं ठरवलं. आता आपण चालल्या खाली चाय घ्यायला. हे लोक कुपन वगैरे घेऊन इकडनं चाय देत होते. सो आमचे फ्रेंड्स इकडे ऑलरेडी कुपन घेऊन गेले होते. चाय वगैरे पिऊन आम्ही मग थोडा आराम केला, फ्रेश अप झालो आणि मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. रात्री आमची ट्रेन होती परत आणि इकडे आम्ही येऊन स्टेशनला पोचलो होतो. आणि ही जी समोर आहे ती होती आमची दादर एक्सप्रेस. सो झालं इथेच आमचा ट्रिप एंड झालं. आणि हा व्लॉगसुद्धा तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, प्लीज डू कमेंट, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. चलो बाय.